बातमी सांगलीतून आहे। सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये पाणी सध्या वाढलेलं पाहायला मिळत आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट 3 इंचांवर आहे आणि या ठिकाणी पाणी वाढतानाच आपण पाहतोय। त्यामुळेच कृष्णा नदीच्या खोरा परिसरामध्ये अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळेच जनजीवन विस्कळीत झालं आहे। सांगलीच्या कृष्णा नदी पाणी पातळीमध्ये आपण बघतोय वाढ झालेली आहे। तर कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट 3 इंचांवर आहे। शंकर देवकुळे माझे सहकारी आपल्यासोबत थेट सांगलीमधून जोडले गेलेत। शंकर, सध्याची सांगलीतली काय स्थिती आहे? नक्कीच आपण पाहू शकता, आपण सांगली कृष्णा नदीच्या तीरावर आहोत। आपण पाहू शकता या आयर्न ब्रिजच्या खाली जी पाण्या पातळी लेवल आहे त्या ठिकाणी 40.3 ही लेवल आहे। रात्री 12 वाजल्यापासून दीड फुटांनी पाण्याची पातळी फक्त वाढलेली आहे। दिवसभरात इंचाने पाण्याची पातळी वाढत आहे। सध्या पावसानं जरी विश्रांती घेतली असली तरी या ठिकाणी चांदोली धरण असेल, कोयना धरण असेल, या धरणातून जे पाणी सोडलेलं आहे त्याचा विसर्ग झालेला आहे, ते पाणी या ठिकाणी येत असल्यामुळं या ठिकाणी पाणी वाढत आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे। त्यासाठी या ठिकाणी चोख असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी रेस्क्यू टीम सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। मी कॅमेरामॅनला सांगेन हे समोर थोडंसं, हे रेस्क्यू टीमचे सर्व कर्मचारी आहेत, या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत। या ठिकाणी ते लक्ष ठेवून आहेत की या समोरच्या ब्रिजवरून कोणी उडी मारली तर उडी मारल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे पोलीस यंत्रणा तैनात आहे आणि रेस्क्यू टीम सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत। त्याचबरोबर पुलाच्या वरती सुद्धा अशीच रेस्क्यू टीम आहे आणि पोलीस कर्मचारी आहेत। आणि एकंदरीत पाहिलं तर सांगलीमध्ये पूर परिस्थिती सध्या तरी प्रशासनाच्या नियंत्रणाखाली आहे। या ठिकाणी NDRFची टीम आहे, त्याचबरोबर लष्करी जवानांची 100 जणांची तुकडी सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी शंकर।